परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी स्वाबोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामनासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून एक मिनिट, मोबाईल पडला. हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या दशक दुसरा समास पाचवा याला सुरुवात करते. दरवेळेला एक एक समास आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि समर्थांना काय म्हणायचंय, त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्याला आपण भक्ती निरूपण बघितलं आणि आज आता रजोगुण हा दशक दुसरा समास पाचवा बघायचा आहे. सगळे जीवसृष्टी संपूर्ण विश्व हे अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालेले आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आवाज ऐकायला येतोय नीट बरोबर? येतोय ना? येतोय. हो येतोय. अष्टधा प्रकृती म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूत, म्हणजे परब्रह्माला स्फुरण झालं, शुद्ध स्फुरण, एकोहम बहुस्या, त्याच्यातून मूळ माया जन्माला आली, मूळ मायेतून गुणमाया जन्माला आली. गुणमाया म्हणजे त्रिगुण, तीन गुण सत्व रज तम, आणि त्या तमोगुणापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि जडमाया निर्माण झाली की जी अष्टधा प्रकृतीच्या संयोगातून अप्रतिम अशी विविधता तिने निर्माण केली. म्हणजे प्रत्येकाचं मूलद्रव्य जर का बघायला गेलं तर हे त्रिगुण आणि पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत, आणि सत्व रज आणि तम हे त्रिगुण यांनी संबंध विश्व बनलेले आहे. प्रत्येक माणसात, प्राण्यात, वनस्पतीत, सजीवांमध्ये हे त्रिगुण आपल्याला दिसतात. प्रत्येक गुणाचा गुणधर्म, त्याची वैशिष्ट्य, त्याची लक्षणं ही वेगवेगळी आहेत. तिन्ही गुणही आवश्यक आहेत. प्रत्येक सजीवामध्ये तिन्ही गुण असतातच, असं होत नाही की जो सत्वगुणी, आता अगदी ज्ञानेश्वर माऊली बघा, समर्थ रामदास स्वामी बघा, तुकाराम महाराज बघा, स्वामी विवेकानंद बघा, रामकृष्ण परमहंस, किती नावं घेत, हे सगळे शुद्ध सत्वगुणी होते. शुद्ध सत्वगुणी आपण पाहणार आहोत ते प्रकार. मग हे शुद्ध सत्वगुणी होते, पण मग त्यांच्याकडे तमोगुण नव्हता, रजोगुण नव्हता, असा प्रश्न मनात येतो. तर असं होतच नाही. प्रत्येक प्राण्यामध्ये, सजीवामध्ये त्रिगुण असतातच असतात. फक्त त्यांचं प्रमाण
कमी जास्ती असतो. आपण तुळस म्हटलं की आपल्याला सात्विक भाव निर्माण होतो. कोरफड किंवा काटेरी वनस्पती कुठल्या पाहिल्या की आपोआपच तिथे इतका सत्वभाव वाटत नाही. तर वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्यांमध्ये हे त्रिगुण असतातच. पुढे एका ठिकाणी कुठेतरी सुंदर ओवी आत्ता आठवत नाही मला, कर्दळी कोंबसा असं काहीतरी उल्लेख आहे. या समासात नव्हे, पुढे कुठेतरी आहे. तर कर्दळीचा कोंब जसा किंवा दुर्वा घ्या, एक अंकुर वरती असतो आणि बाकीची दोन पाती अशी असतात, बरोबर. एक जे पात वरती आहे म्हणजे एक गुण प्रकर्षाने जास्त असतो आणि त्यावेळेला दुसरे दोन गुण दबलेल्या अवस्थेत असतात. एक गुण प्रभावशाली असतो आणि तो प्रकर्षाने जाणवतो, तो प्रकट होतो. इतर दोन गुण नसतात असं नाही, त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं. जसं आता आपण गुण पाहणार आहोत एकेकाचे. माणसं, माणूस म्हणून सगळी माणसं सारखी का नाही? तुम्हाला दोन डोळे आहेत, मला दोन डोळे आहेत, दोन कान आहेत, सगळी रचना सारखीच आहे. पण प्रत्येक माणूस म्हणून व्यक्त होताना प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. वास्तविक सगळी अष्टधा प्रकृतीनेच बनलेली आहे, पण माणूस म्हणून माणसं सगळी सारखी, पण प्रत्येक माणसाचं वैशिष्ट्य वेगळं. ही वैशिष्ट्य कशी निर्माण झाली असतील? तर त्या सगळ्या गुणांचं प्रमाण, पंचमहाभूतांचं प्रमाण आणि त्या व्यक्तीचा स्वभाव त्या गुणानुसार बनतो. आणि म्हणून या सगळ्या एकूण 42 ओव्यांमध्ये समर्थांनी रजोगुण अगदी थोडक्यात सांगितलंय. खरं सांगायचं तर सबंध रजोगुण त्यांनी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. कपिलाचार्य म्हणून महामुनी होऊन गेले, फार पूर्वी होऊन गेले, खूप पूर्वी. त्यांनी असा सिद्धांत मांडला की जे जे आकाराला येतं ते ते त्रिगुणांचंच बनलेलं असतं. हा त्यांचा सिद्धांत आहे आणि तो भारतीय शास्त्रज्ञांनी मान्य केलेला आहे. कपिलाचार्यांचा हा जो सिद्धांत आहे की जे जे आकाराला येतं ते ते सर्व त्रिगुणात्मक असतं, सत्व, रज आणि तम. पहिल्या दोन ओव्या आहेत त्याच्यात 3 गुण कोणते आणि त्यांची फळं काय ते सांगितलेले आहे. किती अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. पहिल्याच ओवीमध्ये मूळ देह त्रिगुणाचा, सत्व, रज, तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सगळ्यात उत्तम गुण कुठला तर सत्वगुण. सत्वगुणामध्ये सुद्धा प्रत्येक गुणामध्ये समर्थांनी 2 भाग केलेले आहेत. जसं एखादा मुलगा वर्गात गेला की 3च वर्ग तिथे पडतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. तसं सत्व, रज आणि तम. तर या सत्व गुणाचे पण 2-2 भाग समर्थांनी केले, रजोगुणाचे पण 2-2 भाग केले आणि तमोगुणाचे पण 2-2 भाग केलेले. म्हणजे शुद्ध सत्वगुण, शबल सत्वगुण, शुद्ध रजोगुण, शबल रजोगुण, शुद्ध तमोगुण आणि शबल तमोगुण. आता खरं सांगायचं तर सत्वगुणाचा गुणधर्म काय? जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे, जिथे ज्ञान आहे, शांती आहे, समाधान आहे, निस्वार्थीपणा आहे, निस्वार्थी प्रेम जिथे आहे, निस्वार्थी कार्य जिथे आहे, तिथे सत्वगुण आहे असं लक्षात घ्यावं. कारण तो सत्वगुणाची लक्षणं त्यात प्रगट होतात. रजोगुणाची लक्षणं कुठली आहेत? वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती, ही सगळी रजोगुणाची लक्षण आहे. एखादी चळवळ उभारणं, एखादं धाडस करणं, एखादा पराक्रम गाजवणं, गतिमानता असणं, हालचाल करणं, मोठमोठी आंदोलनं घडवून आणणं, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं,
याच्यावरून लक्षात येईल की रजोगुण हा काही वाईट नाहीये. नाही तर रामायण आणि महाभारत घडलंच नसतं, लढाया झाल्याच नसत्या, शिवरायांनी लढाई केलीच नसती. म्हणजे अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं, चळवळ करणं, धाडसीपणा असणं, गतिमानता असणं हा काय शुद्ध रजोगुण आहे. कारण तो स्वतःला, कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला त्याच्यातून उन्नतीकडे नेणार आहे. आणि त्यामुळे शुद्ध रजोगुण हा शबल सत्वगुणाच्या जवळचा आहे. आता मी थोडस माझ्याकडे बघा म्हणजे लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला आम्ही बघतोच आहोत, पण तरी पण शुद्ध सत्वगुण, शबल सत्वगुण दोन भाग झाले. शुद्ध रजोगुण, शबल रजोगुण, शुद्ध तमोगुण, शबल तमोगुण. आता शुद्ध सत्वगुण शुद्ध सत्वगुण हा परब्रह्म प्राप्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. शबल सत्वगुणामध्ये थोडासा रजोगुण आहे, थोडासा सत्वगुण आहे. भगवत भक्ती करावीशी वाटते, पण थोडी थोडी संसाराची भजन करावं असं वाटतं, हरिकथा ऐकावीशी वाटते, चांगले गुण आत्मसात करावेसे वाटतात, पण पुन्हा संसाराकडे खेच असते. आता शुद्ध रजोगुण हा शबल सत्वगुणाच्या जवळ आहे. लक्षात आलं? शुद्ध रजोगुण हा शबल सत्वगुणाच्या जवळचा आहे. आणि शबल रजोगुण म्हणजे जो संसाराकडे खेचतो किंवा खाओ पिओ मजा करो. दोन भाग आहेत बघा, रजोगुणाचे सुद्धा दोन भाग आहेत. एक चांगल्या मार्गाचा आहे, सन्मार्गाला लावणारा, आणि दुसरा कुमार्गाला लावणारा, म्हणजे आता तो तमोगुणाकडे येणार आहे. शबल रजोगुण हा तमोगुणाकडे नेणारा आहे. तो स्वार्थी आहे, माझं बरं असावं, इतरांचं काही झालं तरी चालेल आहे. मग तो वासना निर्माण करतो. वासनापूर्ती झाली नाही की पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतो, वासने संगे जन्म घेणे लागेल, आणि मग पुन्हा पुन्हा जन्माला घालतो, बळजबरीने जन्माला घालतो. असा रजोगुण कामाचा नाही, तो दबला गेला पाहिजे. मग त्याच्यावरती उपाय काय? भगवत भक्ती हा एकमेव उपाय. भगवंताचं भजन करणं, त्याची आस धरणं हा उत्तम उपाय आहे. आता तमोगुणाची लक्षणं काय बरं? आळस, निद्रा, सुस्ती, जडत्व, मोह, तापटपणा ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. लक्षात घ्या, तमोगुणी मनुष्य हा साधन करत नाही असं नाही, साधन करतो, पण ते अतिरेकी असतं, ज्याचा उपयोग हा सत्कर्मासाठी नसतो, चांगल्या कर्मासाठी नसतो. अघोरी साधन करतात. आपण जे जे ऐकतो ना, त्यांनी करणी केली किंवा काही, त्यालाही साधन आहे, पण ते साधन सत्कर्म नाहीये, सद्गुणांकडे नेणार नाही. तर तमोगुणी लोक हे असते. आता ह्याच्यातली निद्रा हा मुद्दा बघा. निद्रा, आळस वाईट आहे, बरोबर आहे, पण निद्रा आवश्यक आहे की नाही? लक्ष्मण एखादाच 14 वर्ष ज्यांनी निद्रा घेतली नाही, शून्य शून्य निद्रा, हे लक्ष्मणाचं उदाहरण आहे. पण तुम्हाला आम्हाला सगळ्या संतांना थोडी का होईना डुलका ज्याला आपण म्हणतो तो लागला की बरं वाटतं. आपण म्हणतो रात्रभर झोप लागली नाही, आता प्रवासात आहे, थोडी झोप झाली तर बरं होईल, आणि आपण मग त्या चालत्या गाडीमध्ये टेकून बसतो आणि असा गाढ डुलका लागतो. हा तमोगुण कसा आहे? चांगला आहे. तो आहे की नाही आपल्यात? आपल्या निद्रा येते की नाही? आळस भले येत नसेल, सुस्ती येत नसेल, आळशीपणा नसेल, तापटपणा आपल्यात नसेल, जडत्व आपल्याला येत नसेल कारण आपण कार्यरत आहोत सतत, मोह आपल्याला विशेष नसेल, लोभ आपल्याला नसेल, पण निद्रा तर हवी ना. म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं की कर्दळी पोटेरा कोंब जैसा त्रिगुणांचा कोवता. एखादा कोंब जसा येतो, एक पान वर असतं, कुठलंही कर्दळी बघा,
कुठलाही तुमचं काय म्हणतो आपण त्याला, सोनटक्का म्हणा, कुठलाही असं जे कोंब येतो असा, तो असा वरती उभा राहतो आणि 2 पानं अशी खाली असतात. तसं सत्व जर का आपला क्रियाशील असेल, जसं संतांचा सत्वगुण एकदम क्रियाशील आहे, मग त्यांचा रज आणि तम हा कसा आहे, माफक आहे, गरजेपुरता आहे, जेवढा आवश्यक आहे तेवढा. आता समर्थांनी नाही संघटन केलं, शत्रुविरुद्ध लढा म्हणून सांगितलं, म्हणजे रजगुण असल्याशिवाय काय असं झालं, म्हणजे रजगुण आहे, असतोच मुळी, पण अत्यंत अल्प प्रमाणात, गरजेपुरता. तमोगुण हा सुद्धा अत्यंत अल्प प्रमाणात. निद्रा आवश्यकच आहे हो, निद्रेशिवाय जीवन शक्य नाही आपलं. समर्थांनी निद्रा निरूपण लिहिलंय, अख्खा समाज निद्रेवरती लिहिलाय, पाहायचंय आपल्याला तो नंतर. तर ही निद्रा आवश्यक आहे. म्हणजे तमोगुण सुद्धा एक अशी समजूत असते बऱ्याच जणांची, की नाही सत्वगुण पाहिजे बाई, तो माणूस सत्वगुणी आहे म्हणजे तो त्याच्यात रजोगुण नाही का, तमोगुण नाही का, असतोच. कारण कपिलाचार्यांनी सांगितलंय, मी नाही म्हणत, कपिलाचार्य म्हणतात की जे जे आकाराला आले ते ते सर्व अष्टधा प्रकृतीने बनलेले असते, त्रिगुणांचे बनलेले असते. मग सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पाविदे प्राणी. दुसऱ्याच ओळीमध्ये सांगून टाकले, फलश्रुती सांगून टाकले, काय काय होतं. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुण प्रबळ असे, भगवत भक्ती करावीशी वाटते, राष्ट्रभक्ती करावीशी वाटते, निस्वार्थी सेवा करावीशी वाटते. रजोगुणे पुनरावृत्ती, मग अशी मी सांगितलं की वासना निर्माण होतात, वासना पूर्तता होत नाही आणि मग पुन्हा पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पाविदे प्राणी. दुसरी जवळ सांगते, तमोगुण हा अत्यंत म्हणजे बरेचसे त्याच्यातले घटक लक्षण ही वाईट आहे, की जी त्या प्राण्याला अधोगतीला नेते, अधोगतीला नेते. माणसाचा आहार विहार आचार उच्चार हा सगळ्या त्याच्या गुणावर अवलंबून असतो. तो कोणत्या गुणाचा आहे, तो रजोगुणी आहे का. एखादा माणूस बघा खूप धडपडे असतो, सगळ्यांसाठी धडपडत असतो, पण त्याचा जर का त्याच्यात स्वार्थबुद्धी असेल, आपल्याला काहीतरी मिळावं असं असेल, तर तो शबल रजोगुण झाला. लक्षात आलं आता. जर का त्याचा खटपट धडपड चळवळ आंदोलन राष्ट्रभक्तीसाठी जे जे काही त्याला करायचे त्याच्यासाठी तो धडपडतोय, पण त्याचा हेतू काय आहे, हेतू असा आहे की मला त्यामुळे राष्ट्र उज्ज्वल व्हावं, समाज उन्नतीला जावा, सगळ्यांचा विकास व्हावा, सगळे सुखी व्हावेत, सगळे आनंदी राहावेत, सगळे समाधानी व्हावेत, असा उत्तुंग विचार आहे, उत्तुंग ध्येय आहे. तर तो काय आहे, तो रजोगुण कसा आहे, शुद्ध रजोगुण आहे, कारण तो सत्वगुणाकडे नेणारा आहे, परमेश्वर प्राप्तीकडे नेणार आहे. त्याचा शुद्ध आणि शबल असे 2 गुण. शुद्ध गुण हा निर्मळ असतो, तो परमार्थाकडे नेणारा असतो, आणि शबल हा संसाराकडे खेचणारा असतो आणि बाधक असतो, परमार्थ मार्गाला फार बाधक असतो. मी आणि माझं, माझं घर, माझं देश, माझा देश ठीक आहे, माझं घर, मी, माझं कुटुंब, माझं कसं बरं होईल. मग एका ठिकाणी म्हटलंय समर्थांनी 10व्या ओळीत म्हटलंय, ही ओळी छान लक्षात ठेवायला आहे. 2, 5, 10. 2 म्हणजे काय, दशक 2, समास 5वा आणि ओवी 10वी. चपकल आहे की नाही, 2 पंचे 6. सोपं आहे लक्षात. 10वी ओवी केव्हाही सांगता येते की 2, 5, 10 ओवी काय आहे, बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिशाळावे, तो रजोगुण. छान व्याख्या केलेली आहे. बरे याचा अर्थ उत्तम, त्यांनी बरं म्हटलंय, म्हणजे बरं याचा अर्थ आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की चांगलं मला खायला प्यायला मिळावं, चांगलं घर असावं, उत्तम प्रकारे साड्या कपडे ड्रेस नेसायला मिळावे, बरे यावे, अंगावरती दागिने उत्तम असावेत, आणि काय असावं, दुसऱ्याचा अभिलाष, दुसऱ्याचं कसं मला मिळेल, मला जास्तीत जास्त कसं मिळेल, आहे ते कसं शेवटपर्यंत टिकेल, काय ज्ञान नव्हे, पैसा अडका मालमत्ता साधन संपत्ती, ही शेवटपर्यंत मला कशी टिकेल, ती मला जास्तीत जास्त कशी मिळवता येईल, हे जो सांगतो तो रजोगुण.
असा रजोगुण माझं माझं आणि ममत्व जपत राहतो आणि नवनवीन वासना निर्माण करतो. आपण किती प्रेमाने मुलांना वाढवतो, मोठं करतो. आपलं कर्तव्यच आहे ते. मोठं केल्यानंतर परत पुन्हा पुन्हा त्याच्यात अडकून राहायचं का? करू द्यायचं त्यांना, त्यांचं करू द्यायचं. कर्तव्य म्हणून करायचं. मी नातवाला सांभाळते, त्याचा अभ्यास घेते, नाही असं नाही. कारण आपण आजी म्हणून सुद्धा आपलं काही कर्तव्य पण त्याच्यात गुंतून नाही राहायचं. त्यांनी जर का काही वेगळं काही करायचं म्हटलं किंवा काही वाटलं, आपण अलिप्त राहायचं. आपण करायचं आणि बाजूला राहायचं. अशी वृत्ती आपण जास्तीत जास्त बाळगली पाहिजे. हा जो रजोगुणी व्यक्ती आहे तो नुसताच प्रपंचात गुंतलेला नसतो, तर तो देहाला, इंद्रियांना सुख देण्याच्या मागेच लागतो. मला जास्तीत जास्त म्हणजे स्त्री सुख असेल, पैसा असेल, संपत्ती, कीर्ती ह्याच्या पाठीमागे लागतो. आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य, सत्समागम, संतांचा सहवास, सत्कर्म हे सगळं तो विसरून जातो आणि म्हणून त्याला ते आवडतच नाही. मग 15वी ओवी समर्थांनी तशी घातलीये, माझा वाडा माझा ठाव, माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी भाव तो रजोगुण. देशाबद्दल प्रेम 100% पाहिजे, निश्चित. पण तो माझा देश आहे म्हणजे मी त्याच्यासाठी काही करणं लागतो. इथे उलटा विचार आहे थोडा. माझ्या कुटुंबासाठी मी काय करत नाही, कुटुंब माझ्यासाठी काय करेल. माझा कुटुंब, माझं कुटुंब आहे, मग माझ्यासाठी तुम्ही काय करता? काही करत नाही. तुम्ही मला अमुक करून देत नाही, तुम्ही तमुक करून देत नाही, तुम्ही माझी सोय बघत नाही. माझा देश, देशासाठी मी काय करणं लागतो हे पाहायला पाहिजे. तो सत्वगुणी बघतो. आणि रजोगुणी माझा देश आहे तर मला देईलच, माझा हक्कच आहे, कर्तव्य विसरतो. माझा ठाव माझा वाडा, ऐसा मनी धरी भाव, सतत माझं 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 ममत्व, मोह, लोभ हे जोंबाळून ठेवतो. म्हणून ही 15वी जी ओवी आहे ना, ती माझं माझं सांगणारी. त्याच्या पुढे 16वी ओवी जी आहे ती आणखीनच बघा, दुसऱ्याचे सर्व जावे घ्या, अगदी शबल रजोगुण, तमोगुणाकडे जाणारा जवळजवळ. दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे. स्वभावे तो जो त्रिगुण घेऊन आलेला आहे त्याप्रमाणे त्याचा स्वभाव होतोय ना. ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. हा रजोगुण म्हणजे कुठलंही ध्येय एखादं गाठायचं असेल तर रजोगुण आवश्यकच आहे, निश्चित आवश्यक आहे. पण त्यासाठी काहीतरी मेहनत घ्यायला लागते, धडपड करायला लागते. नुसतं बसून चालत नाही, निष्कामपणे सेवा करावी लागते. पण ते करत असताना भाव कसा असतो, भाव दृढ असतो की मला ध्येयापर्यंत जायचं आहे. आणि तो अतिशय व्यापक असतो, म्हणून तो शुद्ध रजोगुण असतो. आता साधारणपणे पहिल्या 2 ओव्यांमध्ये 3 गुण आणि त्याची फळं सांगितलेली आहेत. 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये प्रत्येक गुणाचं शुद्ध आणि शबल रूप कसं आहे ते सांगितलेलं आहे. 5व्या 6व्यामध्ये सगळ्यात 3ही गुण असतातच, सगळीकडे 3 गुण असतात, कुठे नाही असं नाही, हे सांगितलंय. 7 ते 35 मध्ये शबल रजोगुणींची लक्षणं सांगितली आणि 36 ते 39 मध्ये त्याच्यातून सुटण्याचा मार्ग काय. असा जर का रजोगुण माझ्यात असला, हा आत्मोन्नतीचा मार्ग आहे. आपणच आपला अभ्यास करायचा आहे, दुसऱ्याला सांगायचं नाही की अगं तू अशी आहेस बघ, तुझ्याकडे तमोगुण आहे. माझं बघायचं, आत बघायचंय, आंतरप्रवास आहे हा. आपणच आपलं पाहायचं आहे की माझ्याकडे याच्यातले कुठले गुण आहेत. आणि जर आपल्याकडे शबल रजोगुण आहेत तर ते टाकून द्यायला हवेत, कारण त्याच्याशिवाय शुद्ध रजोगुण वाढणार नाही आणि सत्वगुणाकडे म्हणजे भगवत भक्तीकडे वाटचाल होणार नाही. आणि म्हणून 40 ते 42 वयामध्ये समर्थांनी समारोप केलाय. 40-42 वयामध्ये म्हणतात ते
ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन. अगदी थोडक्यात सांगितलंय हो. पुष्कळ रजोगुण म्हणतात. आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक, त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. हा शुद्ध रजोगुण सत्वगुणाकडे नेईल आणि भजन मूळ त्याच सापडेल. उपाय एक भगवत भक्ती म्हटलंय 36व्या ओळीमध्ये. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. असं नाही म्हणा की मला काहीच साधत नाही, मला वैराग्य यायला पाहिजे. काही झालं ना थोडस की आपल्याला वैराग्य येतं. अर्जुनाला नाही का आलं होतं, सगळे समोरचे बघून लढायला उभा राहिला आणि सगळे समोरचे बघितले, द्रोणाचार्य बघितले, भीष्माचार्य बघितले, गुरु आपले उभे आहेत. दुर्योधन एकटा बघितला असता तर कदाचित तो लढला असता, पण कृष्णाची लीलाच अशी. कृष्ण लीला आहे ती की त्यांनी रथ बरोबर असा कुठे आणून ठेवला, भीष्माचार्यांच्या समोर, द्रोणाचार्यांच्या समोर आणून ठेवला. तो पाहता क्षणी अर्जुन लटपटायला लागला. अर्जुन काही भीम पराक्रमी नव्हता, धैर्यशाली नव्हता, पण हातातलं गांडीव गळून पडायची वेळ आली. धनुष्य, हातपाय लटपटायला लागले, रोम अंगावरती आले. का असं झालं? भयभीत झाला, मोहित झाला, त्याला मोह निर्माण झाला. आणि भगवंताला नेमकं हेच हवं होतं की त्याला जास्तीत जास्त मोह निर्माण झाला पाहिजे. का? पूर्ण मोह निर्माण झाला तर त्याचं समूळ उच्चाटन करता येईल. आणि म्हणून जसं माणूस, माझ्याकडे बाटल्या खूप आहेत हो औषधाच्या, पण कोणी आजारी असलं तर द्यायचं ना. आजारी नसलं तर काय औषध देणार? त्यामुळे आधी त्याला मोह प्रबळ केला, मोह युक्त केला, मोहग्रस्त केला, आणि मग त्या मोहातून सगळी भगवद्गीता सांगून सोडवलं. तर भगवत भक्ती जरी ठाके ना विरक्ती, त्याला स्मशान, मला आठवलं कशावरून, स्मशान वैराग्य म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? कुणी माणूस आपल्या जवळचं गेलं की काही काळापुरतं आपल्याला वैराग्य येतं, विरक्ती येते. ती कायमची टिकते का? पाहावं आपण, नाही टिकत. काय हे त्याच्यावर औषध असतं, सगळं विसरायला होतं, सगळं पुन्हा पूर्ववत चालू होतं. जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. हाच एक उपाय आहे. जर का आपल्याला रजोगुण कमी करायचा असेल, सत्वगुण वाढवायचा असेल, तमोगुण कमी करायचा असेल, रजोगुण वाढवायचा असेल, सत्वगुण वाढवायचा असेल, तर एकच उपाय आहे भगवत भक्ती. आणि मग ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती मने अनुमानिला, आता पुढे परिसीला पाहिजे तमोगुण. आता अत्यंत वाईट असा किंवा जो अधोगतीला नेतो, कारण दुसऱ्याच ओवीमध्ये समर्थांनी सांगून टाकलंय. काय सांगितलंय? सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पाविदे प्राणी. तर ती कशी अधोगती होते, का होते, तमगुणाची लक्षणं काय, शुद्ध तमोगुण, सबल तमोगुण म्हणजे काय, हे पुढच्या मंगळवारी यथार्थपणे पाहू. तोपर्यंत वाणीला विराम देते. चुकलं मागलं असेल तर क्षमा करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.